एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026च्या स्टुडंटसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे MST CETची आता इथं स्टार्ट झालेलं आहे तुमचं. म्हणजेच काय, रजिस्ट्रेशन इथं डेट्स आलेले आहेत. म्हणजे इथून तुमची आता प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. रजिस्ट्रेशन डेट्स कोणत्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, MST CETच्या वेबसाईटवरती मी इथं आहे. PCM अँड PCBसाठी इथं रजिस्ट्रेशन डेट्स स्टार्ट झाले आहेत. त्यासोबतच पाहू शकता तुम्हाला इथं MBA आणि MMS जे CET आहे ना, त्याच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन डेट्स आलेले आहेत. कॉमन डेट्स इथं सांगितलेले आहेत, ते सांगतो मी तुम्हाला. तर पहा, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे CETची, यामध्ये ते डेट्स दिलेले आहेत. तर पहा, MST CET 2026 तुम्ही पाहू शकता, ऑनलाईन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं असते. जेव्हा तुमची एक्झाम होत असते त्याच्या अगोदर एक्झाम देण्यासाठी तुम्हाला तो फॉर्म भरावा लागतो. म्हणजे तेव्हा तुमचं हॉल तिकीट येते, हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही एक्झाम देण्यासाठी जाता, म्हणून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागत असतो, है ना. तर पहा, जसं आता MBA MMS CET आहे आणि प्लस सोबतच PCM PCBची CET आहे, ठीक आहे. आता काही विद्यार्थी MBAचे असतील तर त्यांना पहा, की 10 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्यांना फॉर्म भरता येतो, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, ही एक्झाम देण्यासाठी MBA आणि MMS CET. तसेच आता जे मेन आपल्या MST CET आहे, PCM आणि PCBचे स्टुडंट्स, ओके, तर त्यांची जे रजिस्ट्रेशनची डेट आहे फॉर्म भरण्याची पाहू शकता, 10 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026. तर या डेट्समध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. ओके, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कुठं भरायचा, तर याच वेबसाईटवरती तुम्ही भरू शकता फॉर्म. बट तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो, की तुम्ही जो फॉर्म आहे तो स्वतः नका भरू, तर तुम्ही एखाद्या नेट कॅफे, सायबर कॅफेवरती जाऊन फॉर्म भरा. कारण की तुम्ही जर पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडून काही मिस्टेक होऊ शकते. त्यामुळे काय आहे ना, की तुम्हाला पुढे प्रॉब्लेम जाऊ शकते. कारण की हा फॉर्म भरताना तुमची एक्झाम इम्पॉर्टंट आहे ना, म्हणून काही मिस्टेक व्हायला नाही पाहिजे. म्हणून तुम्ही ना, एखाद्या नेट कॅफे किंवा सायबर कॅफेवरती जाऊन हा फॉर्म तुम्ही नक्की भरा या CET एक्झामसाठी. आता यासाठी कोणते डॉक्युमेंट पाहिजेत ते सुद्धा आपण पाहूया. ओके, तर MST CET 2026साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहतात रजिस्ट्रेशनसाठी, तर आपण पाहूया. तर पहा, MST CET 2026 डॉक्युमेंट्स फॉर रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग. ओके, तर पहा, हे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर पहा, सगळ्यात पहिले 10th मार्कशीट सगळ्यांना कॉमन आहे पाहिजे. नंतर डेट ऑफ बर्थ प्रूफ, तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ प्रूफ असणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड तुमच्याकडे चालणार आहे. नंतर पहा, डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणजेच काय, की तुमच्याकडे जर डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा असेल ना, डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच काय, की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे इथं प्रूफ होते, आहे ना. तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा असेल तरी ते चालणार आहे डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून. ओके, त्यानंतर बघू शकता कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट त्यांनाच पाहिजे की जे कॅटेगरीवाले स्टुडंट्स आहेत. ओके, ज्यांना रिक्वायर्ड असते कास्ट सर्टिफिकेट त्यांनाच ते लागणार आहे फॉर कॅटेगरी स्टुडंट्स. त्यानंतर आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. ओके, डोमेसाईल सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र स्टुडंट्स, जे महाराष्ट्रीयन स्टुडंट्स आहेत तर त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट तर पाहिजे. हेच तुमचं एक डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून सुद्धा चालणार आहे. पण तुमच्याकडे अजून डेट ऑफ बर्थचं प्रूफ असेल तर फार चांगली गोष्ट, त्यामध्ये इन्क्लूड करायचं. ओके, त्यानंतर सगळ्यांना कॉमन लागते ते म्हणजेच की फोटोग्राफ अँड सिग्नेचर. इम्पॉर्टंट पहा, तुमच्याकडे एक लेटेस्टवाले फोटोग्राफ तुम्ही ठेवायचे. त्यानंतर सिग्नेचर तुमची जी असेल कॉमनवाली ते ठेवायची. ओके, फोटोग्राफ एकदम लेटेस्टवाले तुम्ही ठेवा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही, ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम देण्यासाठी जाता, तुमचं जे हॉल तिकीट येत असते ना, त्याच्यावरती तुमचा एक फोटोग्राफ येत असते, जो तुम्ही आता फॉर्म भरताना देता. आणि तिथं व्हेरिफिकेशन होत असते की तुम्हीच हे कॅन्डिडेट आहात का, म्हणून एकदम लेटेस्टवाला फोटोग्राफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ठीक. त्यानंतर कॉमन म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की तुमच्याकडे आता जेव्हा फॉर्म भरणार आहात तुम्ही CETचा, त्यानंतरची जी पुढची प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला एक्झाम डेट कोणती असणार आहे तुमची, कोणती शिफ्ट असणार आहे, कोणतं तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे, सगळ्या डिटेल्स तुम्हाला तुमच्या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती SMS द्वारे प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदम मोबाईल नंबर एकदम ॲक्टिव्ह ठेवायचा. तुमच्याकडे स्वतःचा असेल तर तो ॲक्टिव्ह मोबाईल नंबर असला पाहिजे. ईमेल आय डी तुमची स्वतःची तयार कराच तुम्ही, म्हणजे अशी तयार करा की ती पुढे अजून तुम्हाला पुढे आता पूर्ण कॉलेजसाठी नंतर तुम्हाला पुढे कामात पडणार. म्हणून एक चांगली ईमेल आय डी बनवायची, त्याचा पासवर्ड वगैरे लक्षात ठेवायचा. नंतर जो मोबाईल नंबर आहे तुमचा घरच्यांचा सुद्धा असेल घरी, तर तो सुद्धा दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त चालू म्हणजे ॲक्टिव्ह तो असला पाहिजे, ठीक. त्यानंतर पहा,
व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं काही काम नाही आहे, बट मी तसं इन्क्लूड इथं केलं हे नाही पाहिजे. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर OBC, NT, VGTT हे जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांनाच नॉन क्रिमिलियर इथं पाहिजे. तर हे टोटल डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे तुम्हाला रिक्वायर्ड आहेत MST CETचा फॉर्म रजिस्ट्रेशन करण्याआधी. हे जास्त एवढे की हार्ड डॉक्युमेंट्स नाही आहेत, इझिली तुमच्याकडे अवेलेबल आहेत. नंतर तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा तुम्हाला अजून काही डॉक्युमेंट्सची गरज असते, नीड असते. त्यामुळे आता सिंपल डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला फॉर्म भरताना लागतात. ते डॉक्युमेंट्स आहेत, तुम्हाला सगळं मी सांगितलं, डेट्स सांगितल्या. तुम्ही रजिस्ट्रेशन इथं नक्की करून घ्यायचं नेट कॅफेवरून, सायबर कॅफेवरून आणि CETचे एक्झाम तुम्हाला द्यायचे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अजून असेच इम्पॉर्टंट अपडेट आणि CETचे रिगार्डिंग इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलरेडी सेट करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा. थँक्यू.